नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये. तर मंडळी बघा, इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे, जिच्या मध्यभागी एक त्रिकोण आहे बघा. तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या रचनेमध्ये आपल्याला 5 त्रिकोण तयार करायचे आणि हे 5 त्रिकोण तयार करत असताना कोणत्याही 4 काड्यांची जागा आपल्याला बदलायची, म्हणजे त्या काड्या उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवून 5 त्रिकोणाची रचना आजच्या खेळामध्ये आपल्याला करून दाखवायची आहे बघा. तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं उत्सुकतेने उभा आहेत. यांच्यापैकी बघू कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे. तर सर्वात आधी यशपाल प्रयत्न करून बघणार आहे. चल बरं यशपाल, कोणत्याही 4 काड्यांची जागा तुला बदलायची आणि 5 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार झाले पाहिजेत बघ. यशपालने एक काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली बघा, आणि तिसरी सुद्धा उचलली. अजून एक काडी शिल्लक राहिली यशपालची, मात्र त्याच्या आधीच काय झालं, इथं 3 त्रिकोण तयार झालेत. बरं, चौथी सुद्धा उचलली आहे. 4च उचलायच्यात यशपाल आपल्याला. बरं, यशपाल पहिल्यासारखी रचना करून ठेवतोय, काही हरकत नाही. छान प्रयत्न यशपाल तुझा. यानंतरचा विद्यार्थी आहे बघा सोहम. तर सोहम, बघू आता आपण काय करतोय. केवळ 4 काड्यांची जागा बदलायची सोहम, आणि 5 त्रिकोणाची रचना आपल्याला तयार करायची. हे त्रिकोण लहान मोठे असले तरी चालतील. सोहमने 2 काड्या उचलल्यात. अजून 2 काड्या राहिल्यात सोहमकडे. तिसरी सुद्धा उचलली. आणि चौथी सुद्धा उचलली आहे सोहमने. किती त्रिकोण झालेत रे सोहम तयार? 4च झालेत बघा. सोहमने खूप छान प्रयत्न केला, वेगळा विचार केलाय, मात्र इथं काय झालंय, केवळ 4च त्रिकोण तयार झालेत. काही हरकत नाही, छान प्रयत्न होता सोहमचा. पहिल्यासारखी रचना करून ठेव. यानंतरचा विद्यार्थी आता ओमकार. तर ओमकार, बघू काय करतोय. ओमकार, केवळ 4 काड्या तुला उचलायच्यात आणि 5 त्रिकोण तयार करून दाखवायचे. ओमकारने एक काडी उचलली आहे, दुसरी सुद्धा उचलली आहे, तिसरी सुद्धा उचलली आहे. आता एक काडी राहिली फक्त, आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण केवळ 4च त्रिकोण ओमकारने तयार केलेत. काही हरकत नाही, छान प्रयत्न होता ओमकार. पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं. यानंतरचा विद्यार्थी आता विवेक. बघू आता काय करतोय आपण. विवेकनं एक काडी उचलली आहे, दुसरी सुद्धा उचलली, तिसरी सुद्धा उचलली आहे विवेकनं, आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण इथं 3च त्रिकोण तयार झालेत विवेक. आपल्याला 5 करायचे. काही हरकत नाही, छान प्रयत्न होता. पहिल्यासारखी रचना करून ठेव. यानंतरचा विद्यार्थी बघा आता सोहम. तर सोहम, बघू आता काय करतोय. सोहमने एक काडी उचलली आहे, दुसरी काडी सुद्धा उचलली आहे सोहमनं, तिसरी सुद्धा उचलली आहे. 3 त्रिकोण तयार झाले. तिथं काडी आता एक सुद्धा शिल्लक राहिली नाही. काही हरकत नाही, सोहमला 5 त्रिकोण तयार करता आले नाही. तर पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं सोहम. यानंतरचा विद्यार्थी आता कृष्णा. कृष्णा, बघू आता काय करतोय. तर कृष्णा, केवळ 4 काड्यांची जागा तुला बदलायची आहे आणि 5 त्रिकोण इथं तयार झाले पाहिजेत. तर कृष्णाने एक काडी उचलली, दुसरी काडी सुद्धा उचलली आहे. अजून 2 काड्या राहिल्यात कृष्णाकडे. कृष्णाने तिसरी काडी सुद्धा उचलली आहे बघा, आणि चौथी काडी सुद्धा उचलली आहे. पण इथं काय झालंय, 3च त्रिकोण राहिलेत कृष्णा. किती? 3. काही हरकत नाही, छान प्रयत्न होता.
पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं. यानंतरची विद्यार्थिनी आता राधा. राधा बघू आता काय करते. चल राधा. राधाने एक काडी उचलली आहे. दुसरी काडी सुद्धा राधाने उचलली आहे. बघू आपण आता कुठे ठेवतीये. तिसरी काडी सुद्धा राधाने उचलली आता. आता केवळ एक काडी राहिली आहे. ती सुद्धा राधाने उचलली आहे. इथं किती त्रिकोण तयार झालेत राधा? 4 झालेत. आपल्याला किती करायचे आहेत? 5 करायचे आहेत. काही हरकत नाही. छान प्रयत्न होता राधाचा. पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं. यानंतरची विद्यार्थिनी आता भाग्यश्री. तर बघू भाग्यश्री आता काय करते. भाग्यश्रीने एक काडी उचलली बघा. दुसरी काडी सुद्धा भाग्यश्रीने उचलली आहे. तिसरी सुद्धा काडी भाग्यश्रीने उचलली. आता एकच राहिली आहे बघा. इथे किती त्रिकोण तयार झाले तर 4 आणि एक काडी शिल्लक राहिली. काडी शिल्लक ठेवायची नाही आणि त्रिकोण आपल्याला 5 करायचे आहेत बघा. भाग्यश्रीने वेगळा विचार केला आहे. खूप छान प्रयत्न केला भाग्यश्रीने. काय हरकत नाही. पहिल्यासारखी रचना करून ठेव भाग्यश्री. यानंतरची विद्यार्थिनी आता रुपाली. तर बघू रुपाली काय करते आता. केवळ 4 काड्यांची जागा बदलून आपल्याला 5 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार करायचे. रुपाली थोडासा विचार करते. आपला वेळ घेते. रुपालीने एक काडी उचलली. दुसरी सुद्धा उचलली आहे रुपालीने. तिसरी सुद्धा उचलून हातात घेतलेली आहे रुपालीनं. आता बघू कुठं ठेवते त्या दोन्ही काड्या. आणि चौथी सुद्धा उचलली आहे बघा. आता चौथी काडी कुठं ठेवते बघू आपण. किती त्रिकोण तयार झाले तरी रुपाली याच्यात? 2 3 4 5. कोणते झालेत 5? 1 2 3 4 4च झालेत हे का नाही. काही हरकत नाही. पहिल्यासारखी रचना करून ठेव. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता रितिका. तर रितिकाने एक काडी उचलली आहे. दुसरी सुद्धा उचलली आहे. आता केवळ 2 काड्या रितिकाकडे शिल्लक राहिल्यात. तिसरी सुद्धा उचलली आहे रितिकानं. आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण इथं काय झालं? 4च त्रिकोण तयार झालेत रितिका. काय हरकत नाही. छान प्रयत्न आहे. पहिल्यासारखी रचना करून ठेव. यानंतर पुढची विद्यार्थिनी बघा आता साक्षी. साक्षी बघू आता काय करते. तर साक्षीने एक काडी उचलली. दुसरी सुद्धा उचलली आहे. तिसरी सुद्धा उचलली आणि चौथी सुद्धा उचलली आहे. आणि साक्षीनं सुद्धा इथं 4च त्रिकोण तयार केलेत बघा. काही हरकत नाही. छान प्रयत्न होता साक्षी. पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं. यानंतर पुढची विद्यार्थिनी आता ऋतुजा. तर ऋतुजा बघू आता काय करते आपण. ऋतुजाने 1 आणि 2 दोन्ही काड्या उचलल्यात.
दोन्ही काड्या ठेवल्यात ऋतुजाने. आता 2 काड्या ऋतुजाकडे शिल्लक राहिल्यात. पण इथं या आकृतीमध्ये केवळ 3च त्रिकोण शिल्लक राहिलेत. काय हरकत नाही, आपल्याला 5 त्रिकोण करायचे होते. छान प्रयत्न आहे. पहिल्यासारखी रचना करून ठेव. या पुढची विद्यार्थिनी आता संस्कृती बघू आता काय करते. तर संस्कृतीने एक काडी उचलली आहे. दुसरी सुद्धा उचलली. तिसरी सुद्धा उचलली आहे आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण इथं 4च त्रिकोण संस्कृतीचे तयार झालेत. काही हरकत नाही, छान प्रयत्न होता. पहिल्यासारखी रचना करून ठेव. यानंतरची विद्यार्थिनी बघा आता भारती. तर भारती बघू आता काय करते. भारतीने एक काडी उचलली, दुसरी उचलली, तिसरी सुद्धा उचलली आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण इथं 4च त्रिकोण भारतीचे तयार झालेत. काही हरकत नाही, पहिल्यासारखी रचना करून ठेव भारती. छान प्रयत्न होता. यानंतरची आणि शेवटची विद्यार्थिनी बघा आता अनुजा. तर बघू अनुजा काय करते. अनुजाने एक काडी उचलली आहे, दुसरी सुद्धा अनुजाने काडी उचलली आहे, तिसरी सुद्धा उचलली आहे, कुठे ठेवते बघू आपण आता अनुजा. आणि आता केवळ एकच काडी अनुजाकडे शिल्लक राहिली आहे. ती सुद्धा तिनं उचलली आहे. पण अनुजा बघ इथं हा त्रिकोण, ही काडी पूर्ण बसली आहे का इकडं? ती पूर्ण बसायला पाहिजे हे का नाही? त्यामुळे हा त्रिकोण व्यवस्थित होत नाही. काही हरकत नाही, अनुजाने खूप वेगळा प्रयत्न केला आहे. छान प्रयत्न आहे. पहिल्यासारखी रचना करून ठेव. आता इथं सर्व विद्यार्थ्यांनी एक एक प्रयत्न करून बघितला आहे बघा. तुमच्यापैकी अजून कुणाला एखाद्याला प्रयत्न करून बघायचा का रे? नाही? मग मी करून दाखवू? बघा खूप सोपा खेळ आहे हा. तुम्हाला इथं करून दाखवणार आहे आता. मंडळी बघा, या आकृतीमध्ये मी 4 काड्या हलवून काय करणार आहे, 5 त्रिकोण तयार करणार आहे बघा. तर पहिली काडी बघा ही आहे, दुसरी काडी ही आहे बघा. इथं मी असा मध्यभागी एक त्रिकोण तयार करून घेतला आहे. तिसरी काडी माझी ही असणार आहे आणि चौथी म्हणजे शेवटची काडी ही असणार आहे बघा. आणि याच्यामध्ये बघा 1 2 3 4 आणि हा मोठा एक 5वा त्रिकोण तयार झालेला आहे. तर मंडळी, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.